नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूजवरून आज तुम्हाला सांगणार आहे एक धक्कादायक घटना। ही घटना आहे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील। घटना काय घडली? 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजेपासून ते 19 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चोरी केली आहे। फिर्यादी संजय कुमार कोला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेडगाव नंदीचे येथे एनसीसी लिमिटेड कंपनीचे बांधकाम सुरू असताना 13 वीज खांबावरील प्रत्येक 50 फूट लांबीचे अल्युमिनियमचा तार कापून नेण्यात आलं। एकूण 1800 मीटर लांबीचे तार चोरले गेले। त्यांची किंमत तब्बल 45,000 रुपये इतकी आहे। हे चोरी साधी नाही तर ठरवून योजना आणि संघटित पद्धतीने करण्यात आली आहे। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम शेख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। प्रश्न निर्माण होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर तार चोरी होत असताना गावात कोणाला काहीच कसे कळले नाही? चोरटे इतक्या वेळात 13 खांबावरील तार कापून नेतात, तरी सुरक्षा व्यवस्था किंवा गस्त घालणारे कुठे होते? ग्रामपंचायत आणि वीज वितरण कंपनीने सुरक्षा व्यवस्थेबाबत आता काय भूमिका घेणार? अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलीस आणि कंपनी काय पावले उचलणार? मित्रांनो, ही घटना फक्त एक कंपनीच्या तार चोरीची नाही तर ग्रामीण भागातील सुरक्षेवर मोठा प्रश्न चिन्ह उभा करते। आज तारा चोरी गेल्या, उद्या कुणाची तरी शेतातील साधने, ट्रान्सफॉर्मर किंवा गावातील इतर मालमत्ता चोरीला जाणार नाही याची खात्री कोण देणार? म्हणूनच आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून आमचा ठाम सवाल आहे, पोलीस आणि चोरट्यांचा लवकरात लवकर पर्दाफाश करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणलं पाहिजे। गाव पातळीवर देखरेख समिती, कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली पाहिजे। ही घटना फक्त आर्थिक तोटा नाही तर ग्रामीण भागातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे। आरोग्य दूत न्यूज या घटनेवर लक्ष ठेवून राहणार आहे आणि पुढील घडामोडी तुम्हाला पोहोचत राहणार आहे। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।